सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी हजेरी लावली. खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुनील तटकरे यांनी उमेदवारांसह प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला. दरम्यान खालापूर तालुक्यातील या निवडणुका परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रितपणे लढवत आहेत. परिवर्तन आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न या प्रचारातून करण्यात येत आहे. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. साहेब, आज खालापूर तालुक्यात तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. विशेषतः हे गाव आपल्याच पक्षाच्या मागच्या वेळी नरेश पाटील सदस्य होते जिल्हा परिषदचे आणि तुम्ही तांबाटी बसून आज भरपूर सांगतो सगळीकडे दौरे सुरू आहेत. अशा प्रकारचे हा सगळा आपले दौरे आहेत आणि आगामी काळात सभा वगैरे काय? मी दुपारपासूनच वासंबे, वाडगाव, त्याच्यानंतर मग अशी तांबाटी आणि नंतर सासगाव मार्गे इथे आलो. प्रचंड असा उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी आघाडी केलेली आहे ते खालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. मला विश्वास आहे की मागच्या वेळेसारखंच खालापूर तालुक्यामध्ये आघाडीला अभूतपूर्व यश 100% त्या ठिकाणी मिळेल. महायुती एकीकडे इतर झालेली आहे आणि इकडे आपण परिवर्तन महायुती लढतो. ही लढाई देखील कशा प्रकारे नगरपालिका बघायला मिळली तशीच लढाई आता बघायला मिळते. एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीचं परिमाण वेगळं असतं, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं परिमाण वेगळं राहतं. खरं आहे की महायुती म्हणून राज्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. परंतु आपण राज्यभरामध्ये पाहिलं मधल्या कालावधीमध्ये नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल हे फार कमी ठिकाणी एकत्रित लढले. कुठे भाजप आणि शिवसेना युती झाली, कुठे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती झाली, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युती झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या या संबंध निवडणुकांच्या मध्ये अशापैकी वेगवेगळी युती किंवा आघाडी त्या ठिकाणी होत असते. इथे मी तुम्हाला निर्विवादपणाने जे काही चित्र आज मी पाहिलेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर यावेळेला परिवर्तन आघाडी ही कर्जत खालापूरमध्ये 100% चांगलं यश मिळवेल. विराट प्रश्न असा आहे की आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खरे काल एका प्रचारात बघायला मिळाले. कधीपर्यंत प्रचारात ऍक्टिव्ह होतील किंवा काय अशा कुठल्या घडामोडी आहेत का? न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग असल्यामुळे त्याच्यावरती मी काय अधिक भाष्य करणार नाही. योग्य वेळेला काळाच्या उदरात त्याची उत्तरं मिळत असतात. पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या निर्धाराने पक्षाच्या वाढीसाठी सुधाकर खारे यांनी काम केले, जनमानसामध्ये त्यांनी त्यांची प्रतिभा कष्टाने, मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभी केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचं पाठबळ पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती उपयुक्त ठरेल. उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो सुनील तटकरेंना विकला गेला अशा प्रकारची टीका विद्यमान आमदारांनी अर्ज भरताना केली होती. कसं बघताय? ज्यांचं राजकीय आयुष्य त्या नावाने सुरू झालं त्यांनी तो पक्ष कोणाला तरी विकला म्हणणं म्हणजे विकृत मनोवृत्तीचं ते धोतक आहे. आणि अनेकांची मनोवृत्ती अशीच असते की आपण काय पद्धतीने काम करत असतो, कशा पद्धतीने पोहोचत गेलो, कुठल्या स्तरावरती
त्याचा विसर पडत खूपमंडप प्रवृत्तीने काही मंडळी आपले राजकीय विचार मांडत असतात. मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसऱ्या प्रवृत्तीचे ते विचार आहेत असं मी मानत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या तालुक्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे पक्षाची इमान ठेवून काम करतात. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे त्यांना विचार दिले त्या विचाराशी प्रामाणिक राहून त्यावेळेला ते काम करत असतात. अशा वेळेला अशी युती होत असते. कदाचित त्यांना विसर पडला असेल की राज्यात काही ठिकाणी ज्या उद्धवजींना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळ युती सुद्धा यांच्या पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. पण नैतिकता कोणाकडे असते? नैतिक हा शब्द मी वापरला तो ऋण अर्थाने वापरला, पण ज्यांच्या विचारात नैतिकतेचा स्पर्शच नाही त्यांच्या विचारावरती फारसं मत प्रदर्शन करणं वेळ घालवण्यासारखं आहे. सर, या प्रभागातून या वार्डातून निवडून गेलेला पंचायत समिती सदस्य सभापती झालाय. मागच्या वेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा सभापती झाला होता. त्यावेळी सध्या साखरे आणि देवेंद्र देशमुख यांना काही संधी घेतला, कारण तुम्ही प्रांताध्यक्ष आहात पक्षाचे. मी प्रांताध्यक्ष म्हणून माझ्या 2 छोट्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. त्यांना भरघोस मताने प्रचंड विजय करणं हे पहिलं कर्तव्य आहे. खालापूर पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्वातपणाने झेंडा फडकवणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. बाकी निर्णय आम्ही एकोपाने घेतो.